अगदी घरातील साहित्यापासून बनणारा गव्हाच्या पिठाचा केक। 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी क्रश, अर्धी वाटी रवा, 1 वाटी दूध, टूटी फ्रूटी, अर्धी वाटी तेल आणि येलो कलर। सर्वप्रथम अर्धी वाटी रव्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घ्यावे आणि 15 मिनिटे भिजत ठेवावे। एका बाउलमध्ये रव्याचे मिश्रण, एक वाटी गव्हाचे पीठ। गव्हाचे पीठ हे न चाळताच घ्यावे, म्हणजे त्यातील कोंडा शरीराला पोषक असतो। 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी ऑरेंज क्रश इथे मी घेतलेले आहे, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। अर्धी वाटी तेल, आणि ऑरेंज कलर घेतला आहे मी इथे। हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे। मिश्रण मिक्स करताना कट अँड फोल्ड ही पद्धत वापरावी। उरलेले अर्धी वाटी दूध टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे। दोन चमचे टूटी फ्रूटी टाकावी व मिश्रण एकजीव करून घ्यावे। सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर अर्धा चमचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकावी। मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे। इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर। पहिले 2 मिनिटं कढई पूर्ण फुल फ्लेमवर गरम करून घ्यावी। त्यानंतर केकच्या भांड्याला तूप लावून त्यावर थोडे गव्हाचे पीठ टाकून मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यावे। कढईमध्ये एक छोटीशी रिंग ठेवावी आणि त्यामध्ये हे केकचे भांडे ठेवावे। गॅस लो मीडियमवर ठेवावा व 30 मिनिटे केक शिजवण्यासाठी ठेवावा। शिजवताना केकच्या कढईवर एक जड भांडे ठेवावे व 30 मिनिटांनंतर केक चेक करावा। एका सुईच्या साहाय्याने आपण चेक करू केक शिजला आहे की नाही। सुईला जर केक चिकटला तर केक शिजलेला नसतो। शिजला असेल तर काढून घ्यावा। एक 15 मिनिटांनी थंड झाल्यानंतर त्याच्या कडा काढून घ्याव्या आणि नंतर एका ताटामध्ये केक काढून घ्यावा। अगदी छान असा केक तयार होतो। नक्कीच ट्राय करून बघा।